नमस्कार, मयूज वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण मराठी भयकथा ऐकणार आहोत. पिझ्झा डिलिव्हरी बॉय. 2 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी पिझ्झा डिलिव्हरीची रात्रपाळी करायचो. रात्रपाळी केल्यावर अतिरिक्त भत्ता मिळत असे. तसेच ग्राहक थोडी जास्त टिपही द्यायचे आणि रात्री 10 नंतरच्या डिलिव्हरीसाठी कार मिळत असे. नाहीतर दिवसाच्या डिलिव्हरीसाठी बाईक वापरावी लागायची. या कारणांमुळे मला रात्रपाळी आवडायची. आमचे पिझ्झा शॉप शहराच्या बाहेरील भागात असल्यामुळे आम्हाला शहराच्या बाहेरून जवळच्या गावातून पण ऑर्डर्स येत असत. अशीच ती ऑर्डर त्या दिवशी रात्री 11:30च्या सुमारास आली. 2 पिझ्झा, गार्लिक ब्रेड आणि काही ड्रिंक्स. एका बाईने मधुर आवाजात ती ऑर्डर आम्हाला दिली होती. मला आठवते कारण तिचा आवाज खरंच मधुर होता. तिला बघायला मिळेल या आनंदात मी होतो. मी किचनमध्ये असलेल्या मित्राला ऑर्डरचा तपशील दिला. त्याने 15 मिनिटातच सर्व गोष्टी तयार करून दिल्या. मी डिलिव्हरीसाठी निघालो. मी नेव्ही गेटवर पत्ता टाकला. पत्ता शहराच्या बाहेरचा होता आणि 19 मिनिटे पोहोचण्यासाठी दाखवत होता. माझ्याकडे त्यावेळी आणखी एक जवळचीच ऑर्डर होती. तो स्टॉप पण मी टाकला आणि आता 25 मिनिटे लागणार होती. लांबची ऑर्डर असल्याने उशीर होणार आणि डिलिव्हरीचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील हे मी त्या बाईला आधीच फोनवर सांगितले होते. तिने ते मान्य पण केले. मी जवळची ऑर्डर डिलिव्हरी करून दुसऱ्या ऑर्डर डिलिव्हरीसाठी निघालो. काही मिनिटातच मुख्य रस्त्यावरून शहराच्या बाहेर आलो होतो. शहराच्या बाहेरचा भाग असल्यामुळे रस्ता सामसूम होता. मुख्य रस्ता असल्याने रस्त्यावर दिवे होते, तरी पण त्या पिवळ्या उजेडात सामसूम रस्ता थोडा घाबरवणारा वाटत होता. पण मी कारमध्ये असल्याने तशी भीती जास्त वाटली नाही. निर्मनुष्य रस्ता असल्याने माझी आवडती जुनी गाणी लावून मी ड्रायव्हिंग एन्जॉय करत होतो. काही मिनिटातच एक डाव वळण घेऊन नेव्ही गेटवर दाखवल्याप्रमाणे मला मुख्य रस्ता सोडून छोट्याच रस्त्यावर जावे लागले. त्या रस्त्यावर दिवे नव्हते आणि आजूबाजूला फक्त अंधार दिसत होता. गाडीच्या हेडलाईट्समध्ये फक्त समोरचा रस्ता अरुंद होता. आजूबाजूची झाडे दिसत होती. 10 मिनिटांचा रस्ता बाकी होता. आता मात्र माझी थोडी टरकली. त्या भयावह रस्त्यावर असतानाच मध्ये माझ्या गाण्यांच्या लिस्टमधून गुमनाम हे असे गाणे चालू झाले. मला थोडे हसू आले, पण मला भीती वाटत होती. मध्येच एखाद्या रस्त्याच्या छोट्याशा दुकानाबाहेरील लाईट वगैरे दिसत होती. त्यावेळी सर्व काही बंद होते. मॅपवर दाखवल्याप्रमाणे मी गाडी घेऊन जात दिलेल्या रस्त्यावर निघालो आणि पोहोचलो सुद्धा. 2 माळ्याच्या घराचा पत्ता होता. घराबाहेर दिवाबत्ती वगैरे काहीही नव्हती. घरात पण खालच्या भागात थोडीशी खिडकीतून लाईट दिसत होती. एवढ्या अंधारात कारमधून बाहेर पडायला भीती वाटत होती. घराबद्दल काहीतरी गूढ अगम्य अशी भावना येत होती. परिसरात ते एकच घर दिसत होते. रस्त्याच्या बाजूला झाडे, घराच्या मागे लांबपर्यंत उघडे मैदान आणि शेत असे वाटत होते. अंधारात ठीक काही दिसत नव्हते. गाडीचा आवाज ऐकून नाही तर हेडलाईटचा प्रकाश पाहून कोणीतरी बाहेरची लाईट चालू करेल या आशेने मी गाडीत थोडा वेळ बसून राहिलो, पण कोणीच आले नाही. धीर एकवटून मी ऑर्डर घेऊन कारमधून बाहेर पडलो. पटकन डिलिव्हरी करून तिथून घरात लवकरात लवकर निघून जावे या विचाराने मी गाडी चालूच ठेवली होती. रातकिड्यांचा किर आवाज, तो आवाज, गाडीत आवाज एवढाच काय, तो आवाज, बाकी शांतता होता. दूरवर एखादा कुत्रा भुंकण्याचा आवाज पण येत होता. घराच्या दाराकडे जाऊन मी घराची कडी वाजवली. घंटी वाजवण्याचं बटन कुठे दिसत नव्हते. थोड्या वेळातच कोणीतरी दरवाजा उघडला. तिथून निघून जावे, पण मी पुन्हा एकदा ठाऊकल विचारली. थोड्याच वेळात दार कोणीतरी उघडले. खोलीत एकदमच अंधुक प्रकाश येत होता, म्हणून चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. पण ती एक बाई एवढे समजले, कारण तिने साडी घातली होती. डोक्यावर पदर घेतलेला होता. ते जरा विचित्रच वाटले. यावेळी साडी घालून कोण येते? पण मी माझ्या हातातील ऑर्डर त्यांच्याकडे देऊन आणि बिलाची रक्कम मागितली. तेव्हा ती बाई म्हणाली, पिझ्झा त्या टेबलावर ठेव, मी वर जाऊन पैसे घेऊन येते. तिचा आवाज ऐकून समजले की फोनवरचीच बाई दिसलेली आहे. पिझ्झा टेबलवर ठेवण्यासाठी मी आत गेलो आणि ती बाई पैसे आणण्यासाठी हळूवार जिने चढून वर गेली. खोलीत एकच टेबल लॅम्प चालू होता आणि प्रकाश फारच अंधुक होता. सगळं वातावरण थोडं विचित्रच वाटत होतं. तिथे एका सोफ्यावर माणूस बसलेला दिसत होता, किंवा तो कदाचित बसून झोपला असावा, कारण काळोखात त्याची मान फक्त आकृती दिसत होती आणि मान एका बाजूला झुकलेली दिसत होती. मी थोडा घाबरलो आणि कोण आहे बघायला हॅलो असे हलक्या आवाजात म्हणालो, पण उत्तर आले नाही. मला भीती वाटली. फ्लॅशलाईट पेटवली आणि जे काही बघितलं ते बघून थरकापच उडाला. घर घातलेला माणूस बसलेला होता, पण कदाचित जिवंत नव्हता.
भरपूर रक्त सोफ्यावर वाहून गेलेले दिसत होते. मोबाईल उजेडात मला त्या पायाची बाई आडवी पडलेली दिसली. आधी अंधुक प्रकाश सोफ्याच्या सावलीमुळे अजिबात दिसली नव्हती. मी पाहिलं तर ती बाई जिवंत नसल्यासारखी वाटत होती. रक्त वाहत होते तोंडातून. तिला कोणीतरी मारहाण केल्यासाठी वाटत होती. एक गोष्ट मी नमूद केली की पडलेल्या बाईने पण तशीच साडी घातलेली होती. दरवाजा उघडणाऱ्या बाईने घातलेली होती तशी. तिच्या तोंडातून सुद्धा रक्त वाहत होते. तिच्या चेहऱ्यावर कोणीतरी मारहाण केल्याचे निशाण दिसत होते. त्या दिवशी गुडस्मिथ माझ्याकडे बघतच खाली येत होती. मी ओळखले की तीच बाई आहे जी खाली पडून मरून पडेल आहे. पण हे कसं शक्य आहे? मी फारच घाबरलो. भीतीपोटी मी निघून गेलो. घराबाहेर धावत सुटलो. नशीब मी गाडी चालू ठेवली होती. पटकन गाडीत मागे न पाहता रस्त्यावर भरधाव वेगाने निघून गेलो. भरधाव वेगाने मी पिझ्झा शॉपपर्यंत पोचलो आणि आतमध्ये जाऊन दरवाजा लावून घेतला. माझी अवस्था पाहून किचनमधला माझा मित्र बाहेर आला आणि विचारपूस करू लागला. मी घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. ते ऐकून तो भयभीत झाला. नंतर आम्ही पिझ्झा शॉपच्या मालकाला फोनवर घडलेला प्रकार सांगितला. त्याने आम्हाला पोलिसांना सर्व प्रकार सांगायला सांगितला आणि मला घरी जाऊन आराम करण्याची सूचना दिली. त्या रात्रीच्या बाकीच्या सर्व ऑर्डर्स दुसऱ्या मित्राने येऊन पूर्ण केल्या. पोलिसांनी रात्रीच त्या घरी जाऊन त्या घराची पाहणी केली आणि त्या घरात त्यांना नवरा बायकोच्या डेड बॉडीज सापडल्या. असे समजले की त्या रात्री त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि कोणत्या तरी कारणाने त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि नवऱ्याने बायकोची मारहाण केली. बायकोने रागाच्या भरात नवऱ्याच्या डोक्यात लोखंडी दांड्यांचे वार केले. त्याचा मृत्यू झाला आणि नंतर बायकोने उंदराचे विष पिऊन आत्महत्या केली. शल्य चिकित्सेनुसार दोघांचा मृत्यू रात्री 9 ते 10च्या दरम्यान झालेला होता. पिझ्झाच्या ऑर्डर्सचा कॉल 11:30च्या सुमारास कसा आला? आणि ती मला भेटलेली बाई त्या मेलेल्या बाईचं भूत होती का? तिला त्यातून काही सूचित करायचे होते का? की तिची लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी करायची इच्छा अपूर्ण राहिली, ती पूर्ण करत होती का? हे सर्व प्रश्न अनुत्तरितच झाले. ते सगळे खूपच दुःखदायक आणि भयभीत करणारे होते. ते मी कधीच विसरू शकत नाही. समाप्त. माझी ही कथा ऐकल्यामुळे तुमचे आभार आणि असेच मला भरभरून प्रेम देत जा आणि प्रोत्साहित करत जा. धन्यवाद.